इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है? क्या ये प्रश्न मैं पूछ सकती हूँ, उसका जवाब दिया जाएगा कि इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है क्या? दूसरा, पॉलीगैमी मुस्लिम्स में अलाउड है मुस्लिम लॉ अंतर्गत। पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है। पाकिस्तान ने मुस्लिम लॉ, जो हमारा कुरान जो कहता है, उसको इम्प्लीमेंट किया है, और वही अगर इधर भी इम्प्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं। अगर कुरान में कोई चीज कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए, और हम इसकी मांग करते हैं। दूसरा, ट्रिपल तलाक जो है, आज भी मैं कहना चाहूंगी, तलाक के कई फॉर्म्स होते हैं। तो तलाक़े हसन, तलाक़े एहसन और तलाक़े बिद्दत। तलाक़े हसन, तलाक़े एहसान, ये जो दो तलाक है ये हम फॉलो करते हैं। तलाक़े बिद्दत इज़ अ कल्चरल फॉर्म जो सालों पीढ़ी बाई पीढ़ी फॉर्म होते आया है, उसमें कहीं भी उसका हमारे रिलीजन में मेंशन नहीं है। तो जब इंस्टेंट ट्रिपल तलाक को रद्द किया गया, उसके ऊपर लॉ लाया गया, जो चीज़ हमारे पास है ही नहीं उसको रद्द किया गया। एक, अगर वो फॉलो हो रहा है, उसके ऊपर लॉ बनाया गया है और उसके अगेंस्ट कोई जा रहा है तो हम उसके ऊपर आवाज़ नहीं उठाते, हम फॉलो करते हैं। लेट मी कंप्लीट। थर्ड, क्या पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में अलाउड है? लेकिन क्या सिर्फ मुस्लिम्स ही पॉलीगैमी कर रहे हैं क्या सिर्फ मुस्लिम आदमी, क्या मुस्लिम पुरुष ही पॉलीगैमी कर रहे हैं? दूसरे रिलीजन में पॉलीगैमी नहीं हो रही है? हो रही है। पॉलीगैमी के कोई रूल्स फॉलो होते हैं। अगर उस तरीके से फॉलो हो रहे हैं तो पाकिस्तान का रेफरेंस नहीं दिया जाए, इस्लाम में कुरान का रेफरेंस दिया जाए और उसको इम्प्लीमेंट किया जाए। पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में नहीं हो रहा है, पॉलीगैमी हर रिलीजन में हो रहा है। मुस्लिम्स में पॉलीगैमी का तरीका बताया गया है और उसको फॉलो किया जाए, उस पे लॉ लाया जाए। ठीक है, बात कर साहेब। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी ट्रिपल तलाकचा कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याच्याकरता ही लक्षवेधी आहे। सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत। ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही। हा देश संविधानाने चालतो, कुराणाने चालणार नाही, हे तुम्ही या ठिकाणी मी तर समजावून सांगतो, एवढं लक्षात ठेवा। मंत्री महोदय, त्याला प्रश्न विचारायला सांगा। उत्तर द्या। हा, मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, ठीक आहे, उत्तर घेऊ। आवाड साहेब उत्तर घेऊया। उत्तर घ्या, उत्तर घेऊ। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सनाताई मलिक यांनी एक मिनिट, जाधव साहेब एक मिनिट। प्रश्नांचा इथे त्यांनी जिथे प्रश्न विचारले असताना मी पहिल्यांदा सन्माननीय सदस्य सनाताई मलिक यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। ज्या कायद्यामध्ये आपण तरतुदी करायचा आपण इथे विचार करतोय त्या बाबतीमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका इथे मांडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। फक्त त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्या खरं तर आपलं हे विधिमंडळ संविधानाने चालतं, आपला हा देश संविधानाने चालतो। पुराणामध्ये शेवटी एका धर्मग्रंथामधल्या, चला बसून घ्या, तिथे बाबीन बघून त्याच्या आधारे आपण कायदा तयार करू असं करता येत नाही। एकंदरीत सगळ्या धर्माचा उत्तर सन्मान केला गेला पाहिजे, कुठल्याही धर्माचा अपमान होता कामा नये, ही
जबाबदारी कुठल्याही उत्तर सरकारची होऊ द्या असते. बसा. मी आपल्याबाबत नक्कीच सांगेन. मी पुन्हा एकदा सनातनना आश्वासित करू इच्छितो की त्यांनी फक्त कायद्याची अंमलबजावणी करत असताना ज्या तरतुदी कुराणामध्ये आहेत त्या आधारे तुम्ही करा असं त्यांची मागणी आहे, बरोबर की नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण मगाशी मी जो उल्लेख केला, मग सन्माननीय सदस्या देवयानीताई फरांदे यांनी ते जो उल्लेख केला किंवा त्यांनी जी मागणी केली, मी आवर्जून सांगेन की ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये आता त्यांनी जो प्रश्न इथे विचारलेला आहे या लक्षवेधीमध्ये, त्यांचा असा प्रश्न आला सनातनी मलिक यांचा की हा प्रश्न काय फक्त एकाच धर्मापुरतं सीमित आहे का. तर मी आजपर्यंत आता गेली 1.5 वर्ष मनीषाताई बसा. गृहराज्यमंत्री म्हणून काम उत्तर होऊ पाहतोय. द्या. माझ्या नजरेस तरी ट्रिपल तलाकच्या तक्रारी अन्य कुठल्या धर्मपंथीयांच्या मार्फत आलेल्या माझ्या निदर्शनास आलेल्या नाहीत. कारण ट्रिपल तलाक ही पद्धती ही काही विशिष्ट समाजामध्ये आहे, धर्मामध्ये आहे, म्हणून तिकडनं त्या तक्रारी येत आहेत. परंतु कायदा तयार करत असताना आपण कुठल्याही एका विशिष्ट धर्मपंथीयांसाठी आपण किंवा त्यांच्या बाबतीत आपण कायदा तयार करत नाही, तो सगळ्यांना लागू होतो. ज्या अशा पद्धतीने शेवटी आपण केंद्राने कायदा काय पारित केला आहे, मोबाईल मेसेज पाठवून तलाक द्यायचा, ईमेल पाठवून तलाक द्यायचा, फोनवरनं संभाषण करून तलाक द्यायचं, तर तो अन्यायकारक होता. म्हणून तो कायदा तयार केला गेला आणि त्याची अंमलबजावणी फक्त इथे राज्यामध्ये व्हावी अशी त्यांची मागणी जी झाली पाहिजे, जी आपण करतोय. नंबर 1. नंबर 2, आपण जो इथे उल्लेख केला की पॉलिगामी ही अन्य धर्मपंथीयांमध्ये देखील होते असं कदाचित आपलं तिथे म्हणणं आहे. परंतु पॉलिगामीच्या बाबतीत मी असंच म्हटलेलं आहे की शेवटी मल्टिपल मॅरेजेस करण्याची परवानगी आता ही कुठल्या धर्मामध्ये आहे, त्या समाजामध्ये आहे, त्या खोलात मला जायचं नाही. परंतु ज्या वेळेस UCC जेव्हा लागू होईल, UCC लागू झाल्याच्या नंतर तो कायदा देशामधल्या प्रत्येक नागरिकाला लागू होणार आहे. तो कुठल्या एका धर्मासाठी, एका समाजासाठी, तो कुठल्या एका